पाचव्या टप्प्यात मुंबईत ठिकठिकाणी गोंधळ पाहायला मिळालेला आहे। मतदानाची गती संथ असल्याचा मतदारांचा आरोप आहे। मुंबईत वेळ संपल्यानंतर देखील मतदान सुरूच आहे। मतदान केंद्रावर मतदानाकरता गर्दी पाहायला मिळते। मतदारांना मतदानापासून कुणी रोखलंय हा सवाल आता या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी जोडले जात आहेत। अमोल धर्माधिकारी आणि सचिन बडे। अमोल, सुरुवातीला तुमच्याकडे येते, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अमोल, पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येऊया। तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। सचिनकडे जाते। सचिन, काय अपडेट आहे? अद्यापही अनेक जण मतदान करण्याकरता रांगेत उभे असतील, काय या सगळ्या संदर्भात अपडेट पोहोचतंय? लागवीजी आपण म्हटल्याप्रमाणे अजूनही बहुतांश असे मतदार आहेत ज्यांचं मतदान अजूनही बाकी आहे। मात्र एवढा वेळ असताना सुद्धा मतदान हे संथ गतीनं का सुरू होतं हाच एक सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। नेमकं या मागचं जाणीवपूर्वक कोणतं कारण होतं का हे अजूनही स्पष्ट नाहीये। मात्र हे पूर्णपणे समोर येतंय की जो मतदान प्रक्रियेचा जो काही वेळ होता, जो काही विलंब होता तो झालेला होता, त्यामध्ये संथ गती पाहायला मिळालेली आहे। आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून सुद्धा यावर आरोप करण्यात आलेले आहेत की हे जाणीवपूर्वक सर्व काही करण्यात आलं का। आपण एकीकडे जर पाहिलं तर मतदानाची आकडेवारी जी आहे, मतदानाचं जो काही जी गुणवत्ता म्हटली जाते, मतदानाची जी काही संख्या म्हटली जाते ती कुठेतरी ढासळल्याचं पाहायला मिळतंय। कारण 48% जर पाहिलं गेलं तर ही अतिशय कमी आकडेवारी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर मतदानांमध्ये मतदार जे आहेत त्यांच्यामध्ये जनजागृती देखील केलेली आहे। जनजागृती करत असताना त्यांच्यासोबत संवाद साधणं, त्यांना मतदानासाठी जागृत करणं हे सर्व काही केलेलं असताना सुद्धा मतदार हा मतदानासाठी का आला नाही किंवा दरवर्षी मतदान हे वाढायला हवं मात्र ते कमी का होतं हाच एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय। म्हणजे या नेत्यांवर, या राजकीय नेत्यांवर आता मतदारांना भरोसा राहिलेला नाहीये का, किंवा राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, ज्या काही सत्ता आलेल्या आहेत किंवा जे काही नेत्यांचे पावित्र्य पाहायला मिळतात त्यामुळे नेत्यांवर तुमच्याकडे ते सचिन मुद्दा लक्षात येतो। अमोल, काय नेमकी सध्या परिस्थिती पाहायला मिळते? पाचव्या टप्प्यात मुंबईमध्ये ठिकठिकाणी अभूतपूर्व गोंधळ देखील झालेला होता। नक्कीच, आणि सुरुवातीपासूनच मतदान केंद्रांवरती मशीन सुद्धा बंद पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि मतदारांमध्ये देखील एक संतापाची भावना होती। कारण की अनेक ज्येष्ठ नागरिक होते, ते मतदान केंद्रांवरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जात होते, मात्र तिथंच त्यांचं नाव नसते किंवा अन्य ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या घडलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। आणि एकंदरीत काही मतदारसंघातल्या केंद्रांवरती गोंधळाचं वातावरण आहे ते आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळालेलं आहे। धन्यवाद। आणि सचिन, तुमचे देखील आभार, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।